खरं तर वोट चोरीचा मुद्दा राहुल गांधी यांनी संसदेमध्ये सुद्धा उपस्थित केला होता. या मुद्द्याला धरून त्यांनी एक लंबजेवढं भाषण केलं होतं. त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले, त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले. परंतु त्याच्यानंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या भाषणाच्या अक्षरशः ठिकऱ्या उडवल्या. त्यांनी हे पुराव्यांसह स्पष्ट करून सांगितलं की गांधी नेहरू घराण्याचा जो इतिहास आहे तो वोटचोरीचा इतिहास आहे. त्यांनी अगदी नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत उदाहरणं दिली. सोनिया गांधीचं सुद्धा त्यांनी उदाहरण दिलं आणि परिस्थिती अशी निर्माण झाली की राहुल गांधी यांना सभागृह सोडून अक्षरशः पळ काढावा लागला. बरं, संसदेत जे काही घडतं ते कॅमेऱ्याच्या समोर घडतं, लोकांच्या पर्यंत थेट पोहोचतं. नेत्यांची भाषणं असो, नेत्यांचा गोंधळ असो, सर्व काही. पण ही काही बंद दाराची चर्चा नाहीये की बंद दारात चर्चा व्हावी आणि बाहेर आल्यावर नेत्यांनी वाटेल ती विधानं करावी, उलटसुलट विधानं करावी. जे काही घडतं ते खुलेआम असतं. जे काही घडलं ते लोकांनी पाहिलं तरी सुद्धा रामलीला मैदानामध्ये येऊन राहुल गांधी यांनी भलतंच काहीतरी सांगितलं. पळ काढला राहुल गांधींनी आणि त्यांनी लोकांना सांगितलं भलतंच. त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा अमित शहा यांचे हात अक्षरशः थरथरत होते. अमित शहा नजरेला नजर भिडवू शकत नव्हते. मोदी आणि अमित शहा यांचा आत्मविश्वास अगदीच रसातळाला गेलेला आहे. त्यांना माहिती असतं संसदेमध्ये जर मी भलतंसलतं बोललो तर त्याचं उत्तर मिळणार. संसदेमध्ये आपण जे काही बोलतो ते रेकॉर्डवर असतं. त्यामुळे संसदेमध्ये फार वाह्यात बोलणं शक्य नसतं. अर्थात राहुल गांधी संसदेमध्ये सुद्धा वाह्यात बोलतात ही गोष्ट वेगळी. परंतु सभेमध्ये ते जास्त वाह्यात बोलतात कारण त्यांना माहिती असतं आपल्या समोर जो जमाव बसलेला आहे, जी गर्दी गोळा करण्यात आलेली आहे, ती गर्दी टाळ्या वाजवण्यासाठी गोळा करण्यात आलेली आहे. त्यामुळे इथे काही बोललं तरी चालतं.